तळोजा विभागाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान आमदार विक्रांत पाटील यांनी तळोजे मजकूर येथील युवा शेतकरी वैभव मधुसूदन पाटील यांच्या शेताला भेट दिली। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणाऱ्या वैभव पाटील यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले। वैभवने तळोजा परिसरात पारंपरिक शेती अनेक अडचणींना सामोरे जात असताना आधुनिक पद्धतीने शेती करून कमी त्रासात अधिक उत्पन्न मिळवले आहे। उच्च शिक्षित असूनही वैभव पाटील यांनी शेतीशी आपली नाळ कायम जपल्याबद्दल विक्रांत पाटील यांनी समाधान व्यक्त केले। दरम्यान तळोजा MIDCतील कंपन्यांमधून होणाऱ्या विषारी प्रदूषणामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। प्रदूषणावर तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही विक्रांत पाटील यांनी नमूद केले। खरं तर या भागात जनहिताच्या एका विषयासाठी मी पाहणीसाठी आलो होतो आणि येताना आमचा युवा सहकारी वैभव मधुसूदन पाटील याच्या शेतामध्ये येण्याचं आज भाग्य आम्हाला लाभलं। आणि राज्यभरात युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष, भाजपचा राज्याचा महासचिव अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्यातून फिरताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक वेळा शेतकऱ्यांच्या बांधावर, कधी वावरात, शेतात जाण्याचं भाग्य मला लाभलं। आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची शेती, त्याचं तंत्रज्ञान हे समजून घेण्याचंही त्या ठिकाणी भाग्य लाभलं। मला त्यातली आवड आहे। पण आज या ठिकाणी आल्यानंतर वैभवच्या माध्यमातून जेव्हा मी बघितलं तेव्हा खरंच मनाला आनंद झाला की अभिनव पद्धतीनं शेती करणारा आमचा हा नवयुवा आहे। म्हणजे भात शेती हा आमच्या सगळ्या पनवेल भागातला, उरण भागातला, एकंदरीत रायगड जिल्ह्यातला महत्वाचा विषय। पण भात शेती म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर काय तर चिखल, त्यात करण्याची शेती, मग ती पेरणी, मग ती रोपं काढून दुसरीकडे लावणं, हे सगळे प्रकार वर्षानुवर्ष पारंपरिक शेती पद्धती आम्ही बघतो। पण इथे आल्यानंतर जेव्हा वैभवला मी बघितलं आणि म्हटलं तू कुठल्या शेतात आणलंस, तो म्हणतो दादा हेच शेत आहे। म्हटलं अरे चिखल कुठे आहे, तो म्हणतो माझ्या ह्याच्यामध्ये पद्धतीमध्ये चिखलाची गरज नाही पडत। म्हटलं असं कसं होऊ शकतं, तर म्हणतो असंच होतं, मी आधुनिक पद्धतीने शेती करतो। म्हटलं तू कसं करतो, मी शिकून त्याच्याकडनं समजून घेतलं। तर हे टोकन यंत्र त्यांनी दाखवलं, यात कशा पद्धतीनं पेरणीचे काही सामग्री, काय कशा पद्धतीनं खताची सामग्री, आणि ही टोकन यंत्र आपण फक्त चालवत गेलं तर ती पेरणी होत जाते, चिखलाची गरज पडत नाही। आणि जेवढं पारंपरिक शेतीमध्ये उत्पन्न निघतं त्यापेक्षा जास्त उत्पन्न, म्हणजे एकरी 25 क्विंटल इतकं उत्पन्न त्यांनी घेऊन सिद्ध करून दाखवलंय की हो आम्ही युवा आहोत आणि तरी सुद्धा आधुनिक तंत्रज्ञान वापरून आम्ही शेती करू शकतो। म्हणजे आमच्या वाडवडिलांचा अनुभव आमच्या पाठीशी असलाच पाहिजे, पण त्याचबरोबरीने जर का आधुनिकतेची कास आम्ही धरली, तंत्रज्ञान वापरलं, तर आजकाल त्या ठिकाणी मॅनपॉवर मिळत नाही, कामगार मिळत नाही। मग ओरडत बसण्यापेक्षा, रडत बसण्यापेक्षा मी त्या विषयावर मात करू शकतो का, हा त्या ठिकाणी प्रयत्न वैभवनी केला। आणि नुसता प्रयत्न नाही केला तर तो यशस्वी करून दाखवला। मला वाटतं वैभव हे सुरू करताना घरच्यांकडूनही अनेक प्रकारचे प्रश्न आले असतील की अरे बाळा हे होणार नाही, हे कसं करतो, हे चुकीचं आहे। त्यांनी मला सांगितले अनुभव, पण त्यांनी सांगितलं मी करून दाखवीन आणि त्यांनी यशस्वी करून दाखवलं। मला खरंच खूप कौतुक वाटतं वैभव तुझ्यासारख्या युवांचं की जे तो MA इकॉनॉमिक्स आहे म्हणजे स्ट्रॉंगली शिकलेला आणि त्याचबरोबर लॉ केलाय, म्हणजे पूर्णपणे शिक्षित, सुशिक्षितचे पुढचा टप्पा म्हणू शकतो की ज्यांनी खऱ्या अर्थानं शिक्षणात पण आपलं कर्तृत्व दाखवलं। आणि मी शिक्षित जरी असलो तरी सुद्धा माझं जे काही मूळ पिंड आहे, माझे जे काही संस्कार संस्कृती शेतीचे आहेत, ती माझी माझं मूळ मातीशी जोडलेली नाळ, ती पण मी सोडणार नाही। शेवटी काळी माती ही आमची काळी आई आहे, मग तिच्याशी जोडलेली नाळ आम्ही सोडणार नाही। आणि त्यामुळे आम्ही शिक्षण घेऊ, त्यात कुठे मागे राहणार नाही, पण आमच्या शेतीशी असलेलं नातं ते सुद्धा सोडणार नाही। अशा पद्धतीची त्याची भूमिका जेव्हा मी ऐकली कुठेतरी मनाला आनंद झाला। आणि दुर्दैव वाटतं मग अशा वेळेला जेव्हा आमची शेती जेव्हा ही उद्ध्वस्त होत चालली, आजूबाजूला मोठ्या कंपन्या येतात आणि मग त्यांची रासायनिक सगळी द्रव्य, जे काही त्यांचं फ्लुइड आहे, जे काही त्यांचं लिचेड आहे, ते सगळं जर का आमच्या शेतात जाऊन ही शेती जर का नापीक होणार असेल तर हे दुर्दैव आहे। आणि त्यामुळे मी जे काही ह्या विषयात पाहणीसाठी आलो होतो तो त्याच संदर्भातला विषय होता की सिडको डम्पिंग ग्राउंड किंवा मुंबई वेस्ट मॅनेजमेंट सारख्या कंपन्या की ज्यांच्या माध्यमातून कचऱ्याची विल्हेवाट लावताना नागरिकांची वाट लावण्याचं काम, त्यांच्या मानवी जीवनाची वाट लावण्याचं काम, त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करण्याचं काम घडतंय। त्यांचं जे काही लिक्विड बाहेर येतं, फ्लुइड बाहेर येतं, त्या माध्यमातून आमची शेती नापीक होत चालली। आणि त्यामुळे अशा पद्धतीनं मानवी जीवनावरती परिणाम करणारे जर काही प्रकल्प असतील तर त्याला कुठेतरी आपल्याला विरोध करावा लागेल। लोकांच्या कल्याणासाठी सगळं केलं पाहिजे, शेवटी घनकचऱ्याचं विल्हेवाट लागली पाहिजे, विघटन व्हायला पाहिजे। त्यासाठी हे प्रकल्प कुठे असावेत हे थोडं ठरवलं पाहिजे। एवढी मोठी जागा सिडकोकडे आहे, एवढी मोठी जागा या सगळ्या भागात आहे, शहरापासून थोडं दूर हे करता येऊ शकतं,
पण त्या ठिकाणी शहराच्या मध्ये हे करायचं, हा जो काही हट्ट काही अथॉरिटीजचा आहे तो त्या ठिकाणी योग्य नाहीये. आणि त्यामुळे आमदार म्हणून या विषयात जे काही भांडायचे, संघर्ष करायचे तो मी करतोय. आणि या पुढच्या कालावधीमध्ये जे जे करावं लागेल, ज्या अधिकाऱ्यांना जी भाषा समस्या ती बोलावी लागेल ती मी बोलीन. पण आता या वावरात, या शेतात वैभवचं कौतुक करायला मी आलोय. मी सुद्धा हे टोकन यंत्र चालवलं, एक वेगळा अनुभव माझ्यासाठी होता. शेवटी आमदार जरी आपल्या सगळ्यांच्या सदिच्छांमुळे झालो असलो तरी मूळ हे शेतीतलंच आहे. माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुरुंगवास भोगावा लागला अशा परिवारातून मी येतो. आणि त्यामुळे शेतीशी जुडलेली नाळ ही खूप वेगळी आहे आणि त्यामुळे आजही शेतीशी असणारं ते नातं घट्ट आहे. त्यामुळे आज खूप धकाधकीच्या जीवनात खूप दिवसांनी आज हातात हे टोकन यंत्र धरायला मिळालं, शेतात येता आलं, मनाला खूप आत्मिक समाधान लाभलं. वैभव, तुला मनापासून शुभेच्छा. पुढील वाटचालीसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुझ्यासारख्या युवांच्या पाठीशी ताकदीनं उभा राहणारा आमदार प्रत्येक विषयात राहील एवढंच तुला सांगतो. तुला